कुठली आहे म्हटलं आपली संघटना? अच्छा, रयत क्रांती संघटना मोर्शी. बरं, वरुड वरुड. बरोबर. आता बघा, वरुड आणि मोर्शी, पहिल्यांदा वरुडमध्ये घेतलं, वरुडमध्ये टाकला होता वरुड आणि मोर्शी पण टाकलेला आहे. बरोबर. आता विषय कसा आहे माहिती आहे का, लोक कसं करून राहिले, कोणी काय म्हणतात की बाबा हे कशा आहे, असं काही नाही. सगळ्यांना जी सरकारने जी मदत जाहीर केली, आपल्या सरकारने देवेंद्र फडणवीसांनी जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री, त्यांनी जे आपल्याला मदत जाहीर केली, ही मदत निश्चितच आपल्या सर्वसामान्य जनतेच्या घरी दिवाळीचा उजाळा घेऊन येईल, ही 100% गोष्ट होती. ठीक आहे. काही भागामध्ये, तिवसा भागामध्ये लोकांना पैसे पण आतापर्यंत वितरित झाले आहेत, काही लोकांना मदत भेटली. आता हे सरकारी यंत्र सिस्टीम सिस्टीममध्ये थोडंफार कसं सिस्टीम गडबडली आहे. हां, कोण सरकार आपलंच आहे. आणि कसं थोडंफार प्रमाणात कसं आपल्याला जे मदत येणारी आहे ते निश्चितच सगळ्यांना मदत भेटल्याची राहणार नाही. कारण सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस हे शब्दाचे धनी आहे. आणि आतापर्यंत बघा ना तुम्ही दादा, आतापर्यंत जेवढ्या सरकारनं जेवढी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने सन्माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी जी मदत आतापर्यंत शेतकऱ्यांना दिली, तर एवढी मदत कुठल्या सरकारनं दिली तुम्ही इतिहासाचे पाना पडतो. बरोबर, मित्रपक्ष आहे, बिलकुल 100% तुम्ही आमचे मित्रच आहात. बिलकुल 100% तुम्ही बिलकुल 100% मित्रपक्षामध्ये आहे तुम्ही. सन्माननीय शिवबाबू खोत आहे, सन्माननीय देवेंद्रजी आहे, सन्माननीय अजितदादा पवार आहे, सन्माननीय एकनाथजी शिंदे आहे. या सर्वांचं जे सरकार आहे हे सर्वसामान्य जनतेसाठी चालवलेलं सरकार आहे. आणि जे आता प्रत्येक लोकांनी जे मतं दिली, जेवढे जास्त मतं, जेवढी संख्या वाढली, तेवढी जबाबदारी सन्माननीय देवेंद्रजीची वाढली आहे. त्याच्यामुळं देवेंद्रजी सर्वांना मदत पुरवल्याशिवाय राहणार नाही. काय म्हटलं? बिलकुल 100% दिवाळीच्या अगोदर प्रत्येकाच्या घरी बिलकुल 100%. हां, लाडक्या बहिणी हां 100% दिवाळीच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी मिळणारी मदत आहे 100% ती मदत 100% तुम्हाला निश्चितच त्याची मदत बिलकुल 100. सन्माननीय देवेंद्रजींनी जी आपल्याला मदत दिली 100% ती मदत तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वी दिवाळी उजाळा करण्यासाठी सर्वसामान्य जनतेचे लाडके मुख्यमंत्री आहेत. हां, बोला ना दादा. हां, बिलकुल 100%. बिलकुल प्रत्येकाला त्या मदतीचा लाभ होईल आणि प्रत्येकाला सन्माननीय देवेंद्रजी दिलेला शब्द पाळणारे व्यक्तिमत्व आहे. बिलकुल. हां, बोला ना. हां, ते सगळं बिलकुल. आणि तुम्हाला सांगतो, तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टीचं सरकार बसलेलं आहे. ठीक आहे. बिलकुल जय श्री राम. बिलकुल जय श्री राम.